अन्य अविनाशची लव्ह स्टोरी भाग 9। तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मागील भागात, भाई तू उद्या मला तिच्या कॉलेजवर घेऊन जाशील का? मला तिला एकदा बघायची आहे, शिखा म्हणाली। अगं एवढंच ना, मग मी तुला आत्ताच तिचा फोटो दाखवतो, असं म्हणून मॉन्टीने त्याने सकाळी अन्याचे काढलेले फोटो दाखविले। शिखाने ते फोटो पाहिले व तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता। आज तिच्या भावाचा तिला खूप अभिमान वाटत होता, कारण तिने ज्या मुलीला आपल्या भाईसाठी पसंत केली होती तीच मुलगी तिच्या भाईला पसंत पडली होती। तर आतापासून पुढे, अरे मॉन्टी भाई, ही तर तीच मुलगी आहे जिला मी माझ्या भाईसाठी पसंत केली होती। पण ही गोष्ट कधी मी त्याला बोललेले नाही। पण मी जेव्हा जेव्हा हिला पाहायचे ना, तेव्हा तेव्हा मला असं वाटायचं की माझ्या भाईची व हिची जोडी खूप चांगली दिसेल, अगदी मेड फॉर इच अदर। अन्याचे फोटो पाहून शिखाला खूप आनंद झाला होता, म्हणून ती जवळजवळ मोठ्याने ओरडून बोलली, काय म्हणजे तुझी या मुलीसोबत आधीपासून ओळख आहे? मॉन्टी आश्चर्याने म्हणाला। अरे मॉन्टी भाई, माझी तिच्यासोबत ओळख नाही, पण ती ज्या कॉलनीमध्ये राहते ना, तिथे माझी एक फ्रेंड आहे। मी एकदा माझ्या मैत्रिणीच्या घरी जात असताना माझी स्कूटी स्लिप झाली आणि मी नेमकी या मुलीच्या घरासमोर पडली। तेव्हा ही मुलगी पडतच माझ्याजवळ आली। तिने मला उठवलं, मला कुठे लागलं का ते पाहिलं व आपल्या घरामध्ये घेऊन गेली। माझ्या जखमांवर तिने मलम लावला आणि मला चहा बनवून दिला। तिची माझी काही ओळख नसताना तिने माझ्यासाठी एवढं सगळं काही केलं, हे पाहून मला खूप आनंद झाला आणि ती मला खूप आवडली। त्या दिवसापासून मी बाप्पाकडे एकच मागणं मागत होते की माझ्या भाईला सुद्धा अगदी अन्यासारखीच मुलगी मिळावी। आणि तू पाहिलंस ना की बाप्पाने खरंच माझं ऐकलं व माझ्या भाईला अन्यासारखी मुलगी नाही तर माझा भाई अन्याच्याच प्रेमात पडला। ती खुश होत म्हणाली, शिखा, म्हणजे तुला अन्याचा पत्ता माहीत आहे तर? आणि तू काय म्हणालीस की तुझ्या मैत्रिणीचं व अन्याचं, आय मीन वहिनीचं घर एकाच कॉलनीमध्ये आहे, तर मग त्यांना वहिनीबद्दल सगळं काही माहीत असेलच ना? मॉन्टी काहीतरी विचार करून शिखाला म्हणाला, मोंटी भाई, मला माहीत नाही, पण माझी मैत्रीण व वहिनी या दोघी एकाच कॉलनीमध्ये राहत आहे, त्यामुळे माझ्या मैत्रिणीला तिच्याबद्दल बहुतेक थोडंफार माहीत असेल। पण तुला तिच्याबद्दल का जाणून घ्यायचं आहे? शिखा म्हणाली। अगं अवीला 2 दिवसाच्या आत अन्याची सगळी माहिती हवी आहे। त्याला तिच्यासोबत 15 दिवसांच्या आत लग्न करायचं आहे, कारण समीराने नितीनसोबत पळून जायचा निर्णय घेतला आहे। म्हणून काहीही करून अन्यासोबत 15 दिवसांचे आत लग्न करायचं आहे, असं अवी म्हणत होता। मॉन्टी म्हणाला, काय म्हणजे भाईने फक्त समीरा व नितीनचं लग्न लावून देण्यासाठी अन्याशी लग्न करायचं असं ठरवलं आहे? भाई, तू मला खरं खरं सांग, अवी भाई हे सर्व नितीन व समीराच्या लग्नासाठी तर करत नाही ना? आणि जर का तसं काही असेल तर मग मी हे कधीच शक्य होऊ देणार नाही। शिखा थोडी चिडून म्हणाली, बसकर शिखा, तू तुझ्या अवी भाईला एवढेच ओळखशील का? तू त्याला लहानपणापासून ओळखत आहेस। तुला कधी त्याच्या बाबतीत असं जाणवलं आहे का की तो स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्याचा उपयोग करून घेतो? कधी असं तुला जाणवलं आहे का तो दुसऱ्यापेक्षा जास्त फक्त स्वतःचा विचार करतो? मॉन्टी शिखाकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, सॉरी भाई, मी त्याला कधीच फक्त स्वतःचा विचार करताना पाहिलं नाही। पण मग तू असं का बोलत आहेस की भाईला वहिनीशी 15 दिवसांच्या आत लग्न करायचं आहे? आणि म्हणूनच मला असं वाटलं की भाई हे सर्व नितीन व समीरासाठी करत आहे। शिखा खाली मान घालून म्हणाली, शिखा, मला तुला गिल्टी फील करून द्यायचं नव्हतं, पण अवीबद्दल तुझ्या मनात चुकीचे विचार येत होते, म्हणून मी असं म्हणालो। पण खरं सांगू, तुझा अवी भाऊ खूप चांगला आहे।
त्याला अन्यासारखी गुणी मुलगी आवडली. पण जेव्हा त्याला तिच्याबद्दल सगळं काही समजलं, त्यामुळे त्यांनी वहिनीसोबत 15 दिवसांच्या आत लग्न करायचं असं ठरवलं. पण त्या 15 दिवसांच्या आत त्याला तिच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायचं आहे, मॉन्टी म्हणाला. मॉन्टी भाई, मग त्यासाठी काहीतरी करायला हवं, जेणेकरून भाईला अन्यासोबत बोलता येईल, तिला जाणून घेता येईल. शिखा डोक्याला हात लावून म्हणाली. शिखा, मला तर काही सुचत नाही. बघ ना, तुला काही सुचतं का? मॉन्टी हताश होऊन म्हणाला. डोंट वरी भाई, मी उद्या काहीतरी करून त्या दोघांची भेट घडवून देईलच. बरं, मी आता स्टडी करायला जाते, उद्या माझे एक्झाम आहे. असं बोलून शिखा पडतच आतमध्ये गेली व आपल्या रूममध्ये जाऊन अभ्यासाला बसली. मॉन्टीही आज कितीतरी दिवसांनी लवकर घरी जाणार म्हणून तो आज खूप खुश होता. आज त्याला घरी लवकर जाऊन नितीनला त्याच्यावर समीराच्या नात्याबद्दल विचारायचं होतं. शिवाय अवीला उद्या अन्याबद्दल सगळं काही माहिती द्यायची होती. त्यामुळे त्याला आजच त्याच्या माणसांना कामाला लावायचं होतं. त्यामुळे त्याने लगेच आपली गाडी स्टार्ट केली व घरी जायला निघाला. इकडे अवी त्याच्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन लॅपटॉपमध्ये काम करत बसला होता. पण आज त्याचं कामात लक्ष लागत नव्हते. तो अन्याच्या विचारात हरवला होता. आज सकाळचा प्रसंग आठवून तो गालातल्या गालात हसत होता. पण अचानक त्याला अन्याचे बाबांना तिच्या लवकरात लवकर लग्न लावून द्यायचं आहे हे जेव्हा आठवलं, तेव्हा तो स्वस्थ झाला हो. तो जेव्हा स्वस्थ असायचा तेव्हा तो टेरेसवर येऊन आकाशाकडे बघत असायचा. आजही तो तसाच टेरेसवर येऊन आकाशाकडे बघत बसला होता. तेव्हा शिखा त्याला शोधत वरती टेरेसवर आली आणि त्याचा हात धरला. शिखा, मला आज तू असं त्रास देऊ नकोस, मी आज थोडा डिस्टर्ब आहे. शिखाचे हात पकडून अवी म्हणाला. भाई, मला माहिती आहे, म्हणूनच मी तुला आणखी डिस्टर्ब करायला आली आहे. कारण तू मला तुझ्या त्या महत्त्वाच्या प्रोजेक्टबद्दल सांगितलं नाहीस. शिखा गाल फुगवून आणि डोळे बारीक करून म्हणाली. अगं शिखा, तू अजून लहान आहेस, तुला त्यामधलं काहीच समजणार नाही. त्यामुळे मी तुला कशाला सांगू त्या प्रोजेक्टबद्दल. अवी तिरके डोळे करून शिखाकडे पाहत म्हणाला. कारण त्याने मघाशी मॉन्टीसोबत बोलताना तिला पाहिलं होतं आणि त्यावेळी मॉन्टीने अवीला मेसेज करून सांगितलं होतं की त्याने शिखाला अन्या व त्याच्याबद्दल सगळं काही सांगितलं आहे. म्हणून तो शिखाला चिडवण्यासाठी मुद्दामून हे सगळं म्हणत होता. भाई, तुला काय म्हणायचं आहे? मी लहान आहे. बरं, मग मी जाते. एवढं बोलून शिखा रागाने निघून जात असते. तेवढ्यात अवी तिचा हात पकडतो. तो तिच्यासमोर जातो आणि आपले कान पकडून उभा राहतो आणि तिला सॉरी म्हणतो. शिखा बाळा, मी तुझी मस्करी केली. मी तुला घरी आल्यानंतर पहिला तुलाच ही गोष्ट सांगणार होतो, पण त्याआधी तूच जाऊन मोंटीला विचारलं म्हटल्यावर मी काय करू शकतो? अवी म्हणाला. भाई, जेव्हापासून मला समीरा व नितीनबद्दल समजलं आहे तेव्हापासून मला तुझी खूप काळजी लागून राहिली होती. आणि आज तू घरी आला त्यावेळी तू खूप डिस्टर्ब दिसत होता. त्यावेळी आजोबांनी मोंटी भाईला तू एवढा डिस्टर्ब का आहे त्याचं कारण विचारलं. तेव्हा त्याने कुठल्या तरी प्रोजेक्टबद्दल सांगितलं आणि तुला त्याच्या टेन्शन असल्याचे सांगितलं. पण मला त्याच्या बोलण्यावर अजिबात विश्वास बसला नाही. शिवाय तो बोलत असताना गालात हसत होता हे फक्त मी पाहिलं व मला त्याची शंका आली. म्हणून मी त्याच्या पाठीमागे गेली आणि खरं काही ते विचारलं. शिखा हात पकडून म्हणत होती. अरे, मी तर माझ्या शिखाला लहान समजत होतो, पण माझी शिखा तर मोठी झाली. तिला तिच्या भाईची खूप काळजी आहे. अवी शिखाच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला. भाई, तू उगाच विषय बदलू नकोस. तुला अन्या म्हणजे वहिनी कशी वाटली आणि तुम्हा दोघांची भेट कशी झाली ते मॉन्टी भाईने मला सांगितलं आहे, पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. शिखा अवीला लाडीगोडी लावत म्हणाली. त्यावर अवीने तिला सकाळी घडलेला प्रसंग पुन्हा एकदा सांगितला. शिखाला अवीच्याकडून अन्याबद्दल जाणून घ्यायला खूप छान वाटत होतं. कारण जेव्हा जेव्हा तो अन्याचं नाव घेत होता तेव्हा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येत होती. अवीला असं हसताना पाहून शिखाला पण खूप समाधान वाटत होतं. पण जेव्हा त्यांनी तिच्या बाबांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल सांगितलं तेव्हा अवीचा चेहरा उतरला.
आणि त्याच्या चेहऱ्यावरील स्माईल कुठंतरी हरवली. तर मित्र आणि मैत्रिणींनो, अन्या व अविनाशची लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटत आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या.